श्रोते हो, नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. श्रोते हो, ज्या पात्रतेने तुम्हाला नोकरी दिली ना, तीच पात्रता एखाद्या व्यक्तीकडे आहे, पण अजूनही नोकरी नाही. या प्रार्थनेचं उत्तर देवानं तुमच्यासाठी दिलंय ना, तीच प्रार्थना इतर लोक अजूनही करत आहेत, पण त्यांना यश अजून मिळालेलं नाही. श्रोते हो, तुम्ही दररोज सुरक्षित रस्ता वापरताय ना, तोच रस्ता जिथं आहे तिथं अनेकांनी आपले मौल्यवान जीव गमावलेत. ज्या मंदिरामध्ये देवानं तुम्हाला आशीर्वाद दिलाय ना, त्या मंदिरामध्ये इतर लोक पूजा करत बसलेत, तरी त्यांचं जीवन हे विसंवादात आहे. श्रोते हो, तुम्ही हॉस्पिटलमध्ये वापरलेला बेड, पण तुम्ही बरे झाले, तुम्हाला डिस्चार्ज मिळालाय, पण त्याच बेडवर इतर अनेकांनी अखेरचा श्वास घेतलाय. ज्या पावसात तुमच्याकडे शेतामध्ये चांगलं पीक आलंय ना, त्याच पावसानं दुसऱ्याचं शेत उद्ध्वस्त केलंय. म्हणून श्रोते हो, कृतज्ञ राहा, कारण तुमच्याकडं जे काही आहे ना, ते फक्त ईश्वरी कृपा तुमच्यावर असलेल्या सगळ्या गोष्टींचा तोच दाता आहे. म्हणून श्रोते हो, तुमच्याकडे असलेल्या प्रत्येक गोष्टीसाठी कृतज्ञ राहा, कृतज्ञ राहा. बघा, पडतंय का? नक्की विचार करूया. आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची शिदोरी ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय. चला करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. समाजात बदल यासाठी नाही होत कारण गरिबात हिंमत नाही, मध्यमवर्गीयांना फुरसत नाही आणि श्रीमंताला गरज नाही. आयुष्यभर जगण्याचे कारण विचारत नाही, पण मरणाच्या दिवशी सर्वजण विचारतात, कसा काय मेला? खरं तर आयुष्यात माणसं जपायची असतात आणि पैसा वापरायचा असतो, पण आजकाल लोक पैसा जपतात आणि माणसं वापरतात. काम माझं आणि नाव दुसऱ्याचं हा विचार करून नाराज होऊ नका, कारण तूप आणि कापूस युगानुयुगे जळत आहेत, परंतु लोक मात्र दिवा जळतो असंच म्हणत आहेत. कोणीतरी आपल्याला समजून घ्यावं, हळूच म्हणावं, काही नाही होत रे, मी आहे ना तुझ्यासोबत. हे वाक्य खूप साधं आहे, पण त्यामध्ये असलेली भावना मनाचा आधार ठरते. खूप आपल्या हातात नाही, पण सुखाने जगणे हे मात्र आपल्या हातात आहे. ज्याला 2 हातांची किंमत कळाली, तो नशिबाच्या पायावर कधीच लोटांगण घालत नाही. समाधानी व्हायचं असेल तर जे आपल्या तत्वात बसत नाही त्या लोकांचा जास्त विचार करू नका, मग ते जवळचे असोत किंवा दूरचे. आयुष्यात खरी किंमत तेव्हा कळते जेव्हा हरलेल्या मैदानावर संघर्ष करण्याची वेळ येते. वेळ, तब्येत आणि नातं यांना किमतीचं लेबल नसतं, पण ते हरवल्या की त्याची किंमत नक्कीच कळते. थोडंसं वाकडं चालायचं म्हणजे वाकडे तिकडे चालणारे सरळ होतात. कोणासाठी तरी आपल्या पापण्या ओलावल्या जाव्यात याहून मोठा परमार्थ नाही, आणि आपल्यासाठी डोळ्यातील अश्रू ढाळणारी माणसं आयुष्यात लाभणं याहून मोठा मोक्ष नाही. मोबाईलमध्ये हजारो नंबर आहेत, पण जेव्हा खरंच रडावंसं वाटतं तेव्हा डोळे पुसायला एक हातही जवळ नसतो. कधी काळी गल्लीत कशी आहे आई असे विचारणारे शेजारी होते, आता शेजारी कोण राहतो हेही माहीत नाही. प्रगतीच्या नशेत माणसं गल्लीत कशी आई असे विचारणारे शेजारी होते, प्रगतीच्या नशेत माणसं हरवलीत व माणुसकी. आपण कितीही सत्यनारायण करा, पण आपली वागणूक, आपला व्यवहार हा जर सत्याचा नसेल तर मदतीला नारायण कधीच येणार नाही. जिव्हाळ्याचे ऋणानुबंध असल्याशिवाय कोणी कुणाच्या आयुष्यात येत नसतो. मनाच्या चांगल्या विचारांचे कवर असेल तर माणूस नावाचे पुस्तक हे नेहमी सुंदर असेल. मोक्यावर साथ सोडणारी माणसं बऱ्याचदा तीच असतात ज्यांना कधी काळी आपण डोक्यावर घेऊन नाचलेलो असतो. स्पष्ट आणि खरं बोलणाऱ्या व्यक्तीला एकच पुरस्कार मिळतो, भांडखोर. वेळ भेटला तर स्वतःच्या आयुष्याचं पुस्तक पण वाचून बघा, किती पाने फाटलीत ते कळूनही जाईल. गरजेपेक्षा जास्त बोलणं
गरजेपेक्षा जास्त आसक्ती, गरजेपेक्षा जास्त प्रेम, गरजेपेक्षा जास्त अपेक्षा जास्त दुःख देत असते. मानसिक विकृत्या आणि अपेक्षांचं ओझं नसतं म्हणून बालपण रम्य असतं. चांगलं करून सुद्धा तुम्हाला लोक वाईटच समजत असतील तर तुमचा दोष नाही. कदाचित तुम्हाला ओळखण्या इतपत बुद्ध्यांक त्यांच्याकडे नाही. जीवनात चुका, अपयश आणि नकार हा सुद्धा एक प्रगतीचा भाग असतो. त्यानं कधीच नाउमेद व्हायचं नसतं, थांबायचं नसतं. कारण तिन्हींना सामोरे न जाता कोणीही कधी यशस्वी होऊ शकत नाही. सगळं काही सगळ्यांच्या नशिबात नसतं, पण ते मिळतं ते सगळ्यापेक्षा सुंदर असतं. आईला सुद्धा आईची गरज असते, म्हणूनच देव तिला मोठी मुलगी आईसारखी देतो. दूध जेवढं घट्ट तेवढं त्याची साई घट्ट बनते. त्याचप्रमाणे विश्वास जेवढा घट्ट तेवढं नातं अधिक घट्ट बनतं. मग ते मैत्रीचं असो किंवा मायेचं. त्यासाठी गैरसमज दूर करा, विश्वास वाढवा आणि नातं घट्ट करा. आपलं दुःख पाहून कोणी हसलं तरी चालेल, पण आपलं हसणं बघून कोणी दुःखी राहता कामा नये. पाय कापून चपला भेट देणारी दुनिया आहे, म्हणून प्रत्येक पावलावर सावध राहा. प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब, कमेंट